खडाक खडाक एकदम तुम्ही जोरदार गायले. खूपच मस्त, खूप छान गायला आता. हो ना हो? हा अत्यंत सुरेख, अत्यंत सुरेख. आता तुम्ही साऊथ इंडियन आणि मराठी फ्युजन असं गायलात ना? हो. पण हे जे साऊथ इंडियन शब्द होते ते नेमके कुठले होते? ते साऊथ इंडियन होते. हा? इतका कुठे विचार करताय? आमची नवीन फिल्म येते ना, एकदा येऊन तर बघा. हा. त्यातलं हे गाणं आहे आणि त्यामध्ये मंदार चोळकर जे आहेत ना त्यांनी लिहिलेलं आहे. अच्छा 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 अच्छा, मंदार चोळकरांनी हे गाणं लिहिलंय. वा, हा, मग भाषेचा काही संबंध नाही. अहो, असं काय असं काय बोलताय? ते चांगलं लिहितात आणि रिसर्च करून लिहितात. नाही पण गाण्यात रिसर्च नाही लिहितात, चांगलं रिसर्च कमी, वेदना जास्त दिसतात. म्हणजे मला कळत नाही काय ना, इतकी आर्तता दिसते ना वेदनेची. कुठली बरं वेदना घरात घेऊन फिरत असतील हे? काहीतरीच काय बोलताय हो? अरे हो, कळलं कळलं. हा, 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 अहो असं काय करताय? ते खरंच चांगलं लिहितात. हा. हो आणि ह्या गाण्यात वनिता खरात आहेत आपले आणि रोहित माने. बस 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 तुम्ही अख्खी डायरेक्ट सगळे डिटेल मध्ये सांगताय. तुम्ही या इथे ते बसा बसा. असं नका बोलू. मॅडम मॅडम आणलं ना? मॅडम तुमचा केक. मॅडम बच्चू कुठे? बच्चू नाही हो, यांचा वाढदिवस आहे 50वा. असंच आहे, हो. हे घ्या. हे घ्या काय गरज होती याची? तुमच्यासाठी. अगं सुरा आहे इथे, काय शोधतीयस? हॅपी बर्थडे. थँक्यू. अजून एक सरप्राईज आहे. काय? ईशा याची काय आवश्यकता आहे? आता फॉर्मॅलिटीज करायला लागली. फॉर्मॅलिटी कसली? 50वा वाढदिवस आहे तुमचा, एवढं नाही करणार? बर एवढंच नाहीये, अजून एक सरप्राईज आहे. सरप्राईज आणखी? मॅनेजर. सर हॅपी 50 आहे. थँक्यू थँक्यू. आणि सरप्राईज म्हणून मॅडमनी गाणं पण सांगितलंय, जेवणात ही कडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे गाणं आहे आणि सरप्राईज आहे ना, सांगताय काय तुम्ही? अरे सॉरी ते मी मॅनेजर आहे ना, ते माझ्या लक्षात नाही राहत. मग वाक्याला अर्थच नाहीये या. चेतना मॅडम. आडकार मंडळी काय जेवलातली गाणी वाजवतो या, आपला भाई येतो एकदम बजाव. भाई भाई तुम्ही एवढे पातेल कशी झाले? पातेल कशी झाले? मंदार मी भाई नाही, मी भाई येतोय तिकडे. ये बारक्या बाईच्या आधी येशील तू. माझं असंच आहे, काय? मला वाटलं तर मी येतो, नाही तर मी येत पण नाही. ए बाई ए बाई ए बाई. ये भाई ये एकदम भार्या भाई, गॉगल घातलं तुझा शर्ट एकदम लाल दिसतो यार. गॉगल का तरी पण तर आलं दिसणार आहे. तुझा गॉगलचा प्रॉब्लेम आहे, बाकी विजन क्लिअर आहे. हाय. ये मॅनेजर आपला भाई आला, एकदम वेलकम बिलकम करण्याची काय सिस्टीम इस्टीम आहे की नाही? अरे नाही भाई, आहे ना बडक्कम बडक्कम. आम्ही तुम्हाला सरप्राईज म्हणून बाहेरून सिंगर आणलेत. हे बघा. ओळखला काय? या रे या रे या रे या रे या रे आई शपथ हे कसं काय तोरण तोरण? हे नाही रे भाई, तोरण तोरण नाही, तोरण तोरण नाही, मोहन मोहन आहे ते. मोहन नाही येते, होन आहे. रोहन आहे रोहन एक मिनिट, काय चाललंय हे? अरे सॉरी पण मॅनेजर, आम्ही स्पेशल बुकिंग केलंय ना, काय करताय तुम्ही? लोद्या काय पम्या लोद्या बोलली. भाई मला नाही, तुला बोलली. ये भाई तुला लोद्या बोलली त्याचा प्रॉब्लेम नाही,
ही बाई तुला लोद्या बोलली. हो म्हंटल मी लोद्या, मग म्हंटल लोद्या म्हंटल तर काय झालं? उगाचच. बाई मी सॉरी डायरेक्ट असं लोदा बिदा बोललो का आपले पंटर आहेत. आम्ही काय केला काय तुमचा काय? केलं काय म्हणजे इथे आमचं काहीतरी चालू होतं ना सेलिब्रेशन. यांना फरमाईश केली होती, तिथे गाणं गात होते, यांचा वाढदिवस आहे 50वा. आमचं छान छान शांतपणे चाललं होतं ना. असं सांगा ना ये मॅनेजर यांचा काय फरमाईश बिरमाईश आहे ते लाव. याला उघड सगळ्यांसमोर इज्जत काढतो. सॉरी मूड घालवतात सॉरी सगळं. सॉरी सॉरी ये बंद कर रे पम्या, लय बोरिंग मारताय. एक मिनिट बारक्या सांग. ए खूप काय या किती बोरिंग आहे यार हे. काय बोरिंग काय आहे? हे असं ढिंचक पाहिजे ना यार. काय डिंचॅक पाहिजे? एक ईशा, मिनिट. ईशा. आम्ही फरमाईश केली होती, ते छान गाणं ती गाणार. नाही, एक मिनिट, तुमची फरमाईश झालेली आहे. काय आता झालं? भाईची फरमाईश. काही भाईची वगैरे फरमाईश नाही. एक भाईची मिनिट. भाई तू गाणं बोल. हा नाही नाही आधी एका तळ्यात होती गात. ईशा तुम्ही ये का हा. सर काय लो खटिया जाड्या लगे. हा एका तळ्यात होती गायचं. सर काय लो खटिया जाड्या लगे. एका तळ्यात होती. सर काय लो तळ्यात बदका झडे. चांगलं चाललंय ना. लय झाला काय लय चाललंय? यांना हे ऐकत नाही. पम्या हा. आता भाई गाणार. भाई अरे भाई तुझा गाणं म्हणजे एकदम दिल गार्डन गार्डन यार. भाई काय? मी गाव काय माझा ती पाठ पण आहे. उग जाओ जाने वाली उग जा तेरी महफिल कंदे उग जा. म्हणजे चारी कवी पाठ आहेत म्हणून कुठलं गाणं कुठलं बोलला तू? उग जाओ जाने वाली उग जा तेरी महफिल का जाने वाली उग जा. बारक्या तुझं सगळं बसलेलं आहे. फक्त र घरी ठेवल्यास तेवढा घेऊन ये. हा? माझा ना चा प्रॉब्लेमच आहे तो घरीच सांगतो. नाही यार. यांना सांगून ठेव, मी कानफडात मारेन. ऐक ईशा ईशा डोकं फिरताय माझं. ईशा थांब ते गुंड आहे. मग घाबरते काय यांना? गुंडा आहे तर काय झालं? मला पण लहानपणी गुंडी म्हणायचे. फक्त हासायचं वाक्य आहे. रिॲक्ट झाला तर आवाज करील. कशाला ओरडताय त्यांच्यावर? कशाला ओरडताय त्यांच्यावर? ए लय झालं भाई गाणार भाई आहे. तू गा. ए, आम्ही कशाला तू हे सांगत देते. होता ना? ऐक माझं ऐक. मला त्रास ईशा ईशा तू बस ना ऐक ना माझं. तोंडात घालीन माहित तो. याला एक अक्कल नाही, तुम्हाला पण कळत नाही? काय गातोय रे? काय आमचं चांगलं सेलिब्रेशन चालू होतं ना इथे, का वाट लावतोयस? ईशा आपण फक्त गायलो यार एवढा काय. गायलो याला गाणं म्हणतात? हे गाणं होतं? हे गाणं होतं का तुझं? अरे सूर लागतात गायला. तुझ्यापेक्षा तो कावळा पण काव काव सुरात करतो रे. एवढा हे नको. काय एवढा आहे काय? गाढव सुद्धा रेखतं ह्याच्यापेक्षा सुरात. गाढवाच्या शेपटीला डबड जरी बांधलं ना, ह्याच्यापेक्षा जास्त सुरात ऐकू येईल आवाज. त्यांचं काय त्यांचं काय चुकतंय का? बस गाणं फालतू गातोस तू. तुझी लायकी नाहीये माईक पण हातात धरायची. ए भाई बायकोला ऐकी करते समजाव ना यार. माझी रोज काढते मी काय सांगू. अरे पण तू नवरा आहेस, माझं काय आहे? हो तो नवराही नाहीये तू असं त्याला काय सांग हे पंटर नंतर घाबरत नाहीत आपल्याला. ए तुम्ही घाबराल काय मला? नाही मग आम्ही पण असं बोलतो. ह्याला काय इज्जत द्यायची? ए तर लगेच होशील तू. नाही नाही ऐक ऐक ईशा त्यांना नको बोलू पण काय समोर. पंटर समोर नाही बोलूच नको. काय नको बोलू? मी घाबरत नाही तुला. ऐक ना यार, का नको अंगावर बोलू? येऊ नको, कोण आहेस तू? कोण आहेस तू? आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. कळलं ना? आम्ही काही बोलू शकतो. टॅक्स भरतो आम्ही. नाही बरं तू भरतो का रे? ईशा टॅक्स भरतो का? टॅक्स भरतो का? काही डिस्कशन वेगळ्याच लेवलला चाललंय असं. याचा संबंधच नाही आहे काय. तुझं काय चाललंय? लाल चष्मा घालून का आलायस? बोल ना बोल. मी ह्याच्यात नाही आहे सा. एक देईन ना अशी. मी टेबल पुसायला आलोय सा. गप्प बस. तुझं तू पिवळ्या काय तुझं? काय काय आहे तुझं? एवढं माझ्यावर दे ग बस. हा. रिटर्न फाईल केलेस तू? होय? रिटर्न फाईल केलेस का? माझी जीव फाईल होत नाही. मला रिटर्नचा काय विचारत आहे? मग आमच्यावर का ओरडतोयस? एवढं माझ्यावर कसं ओळखत आहे? कधी नव्हती एकदा आलो तर सगळं माझ्यावर देऊ नका. एवढं नाही बोलू शकत. एक मिनिट ए बाळा ए ए ए ए काय होतंय. दुःख त्याला नको ना ओरडूस दुसऱ्या. का नको ओरडू? काय करतायत हे लोक?
तो म्हणाला तो मी चांगलं प्लॅनिंग केलं होतं ना तुमच्या बर्थडेचं. जरा घराबाहेर पडलं नाही की प्रॉब्लेम. ए ए ए, तू ए लास्ट इथे इथंच आहे इथे बस. मी इथे बस. अरे इथंच आहे मी बस इथे. इथंच बसलोय हे काय? अजिबात मागे वळायचं नाही. नाही इथंच आहे. पहिला रस्ते नाही नीट. टोल भरतो ना आम्ही. टोल भरतो ना आम्ही. मग रस्ते चांगले का नाही आहेत? का अरे. नाही आहेत? मी पण भरतो. माझा तर कधी कधी डबल कट होतो. आई शपथ. मग तिथे जाऊन बोल ना. आमच्यावर कसं, आम्ही सामान्य माणसं आहोत म्हणून आमच्यावर ओरडतो. तिथे जाऊन बोल ना मग. तसं नाही. पाणीपट्टी पूर्ण भरतो ना आपण. आपण भरतो भरतो ना आपण. दर महिन्याला. मग पाणी जातच कसं? पाणी जात कसं? आई शपथ माझ्या घरचं पण जात. मी बायको ओरडते. ए अंक्या सांग नाही तर. हॅलो मम्मी, आईचा फोन आलाय. हॅलो ऐका ना काय आपला चाललंय हे? ऐका ना मी फक्त गाणं गायलो. मी गाणं गायला तू? मी फक्त हा, गाणं गायला? याला गाणं म्हणतात? नाही. गाणं नाही ना. हसतो काय रे? ना मी हसलो ना. मी गाण्यांसाठी सूर लागतात. बरोबर हा? आहे. सुरांशी खेळत होतास तू फक्त. मी शाळेत- हा, चकवत होतास सुरांना फक्त. गाणं काय असतं तुला मी सांगते. गाणं काय असतं? पाय चुकला माझा. पाय माझं चुकलं. माझं चुकलं. सॉरी बाई बाई माझी गुरु बन ना तू. बाई बाई मला पण गाणं शिकायचं आहे. मी खरंच शाळेत शिकायचंय? शिकलो तर नंतर नाही. मला शिकायचं आहे. खरंच शिकायचंय का? हा. ठीक आहे. उद्यापासून 4:30 वाजता सकाळी माझ्या घरी येत जा. सकाळी 4:30 माझा रियाज सुरू होतो. बरोबर 4:30 तानपुरा लावते. माझी 4:30 लावायची थांबते. एवढं म्हणजे ते आपलं ते चालू असतं दारू काम ते थांबतं. भाई मग बंद आजपासून. आजपासून दारू बंद, तेलकट तुपकट खाणं बंद, ही अशा घाण सवयी सगळ्या बंद, जागरण बंद, हा मिडनाईट वाईब्स बंद, सगळं बंद. रात्री घरी जायचं, हळद दूध प्यायचं, जवळ ज्येष्ठी मध खडी साखर चघळायला ठेवायची. कळलं? एवढा सगळं करावं लागेल. मग राहू दे आपला नको ते गाणं. एक मिनिट. ए काय? नाही नाही, एकदा येऊन तर बघा. क्लासमध्ये रिटर्न जाणारच नाही. नाही एवढा कुठे आपलं नाही जमणार. नाही, नाही, भाऊ. नाही नाही, या हे, की. चल. या ना आता. ऐका गुंड भाऊ. क्या बात, क्या बात, क्या बात. एकदम दमदार धमाकेदार परफॉर्मन्स. मजा आ गया. वाह 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 गाइस. प्रसाद दा. वा 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 सागर संगीत धुमाकूळ अफलातून परफॉर्मन्स. ओमकार खूप खूप मस्त वाटलं तुला बघून. जीवनात ही घडी अशीच राहा. वाह वाह दादा. वाह प्रसाद दा. चेतू अफलातून गायलीस तू. अफलातून. दोन्ही गाणी प्रचंड भिन्न होती. वेगळ्या जातकुळीची गाणी होती. रिदम वाईज, त्याचा मूड वाईज, भाषे वाईज. पण ज्या स्पीडने आणि ज्या फ्लेक्झिबली तू केलंस, सलाम आहे. क्या बात आहे. वा 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 अफलातून. आणि ईशा काय गायलीस यार. कमाल गायलीस तू, कमाल. बाकी सगळे अफलातून. मस्त मजा आली. पीपी मजा आली. खूप वंडर. पशा मस्त. तुझ्या चित्रपटाला, तुझ्या पूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा. आणि चेतूला ज्या पद्धतीने आमिर आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली आहे, वा 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 क्या बात. सुपर सुपर मजा आली. सई. खुसखुशीत परफॉर्मन्स होता. मुलींनो तुम्ही आतिषबाजी केली मंचावरती येऊन. फार मजा आली. चेतू काय म्हणजे जुगलबंदी हे ऐकलं होतं 2 माणसांची असते, पण तू आज ती एकटीनेच केलीस. शाब्बास आणि खूप भारी. कमाल. ईशा मला म्हणजे तू ज्या पिचला बोलत होतीस किंवा ज्या पिचला तुझे डायलॉग सुरू होते त्याच्यानंतर एवढं काम, कंपोज्ड, वॉर्म आणि रस भरलेलं गाणं ऐकायला भयंकर मजा आली. अंगावर काटा आला ईशा. आणि मला आनंद कुठल्या गोष्टीचा झाला की तू तुझ्या आवाजात गायलीस. तू कुठला आवाज नाही लावलास. फॅन्टॅब्युलस. खूपच भारी. ओंकार तुला इथे बघून आज माझं हृदय पाणी पाणी झालेलं आहे. आणि थँक्यू. आज तू इथे परफॉर्म केलंस. खूप खूप तृप्त झालो आम्ही ऑडियन्स म्हणून. आणि बाकीच्यांनी सुद्धा तेवढीच उत्तम साथ दिली. पण आज शो स्टीलर्स हे 3 आहेत माझ्यासाठी आणि आमिर हडकर. येस. वाह वाह वाह.
आनंदाची झुळूक आणि तुफानी वादळ एकत्र अनुभवलंय का? आज एक माणूस ते अनुभवणार आहे. चला तर बघूया तिथे काय गंमत घडते ते. ती बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. वा वा. रिमोट कुठे आहे? समीर, रिमोट कुठे आहे? टीव्ही वगैरे लावत बसून मी काम करतो गप रे, मला कंटाळा आलाय. कुठे आहे? उठ. अगं नाही, अगं काय चाललंय? नाहीये का हा बघ, इथे मागे घेऊन बसशील. काम आहे ग. काय आता कुठं काम कर ना. अगं ते जस्ट एक काम करत होतं म्हणजे ते बेगे. कर, काम कर, काम कर. चल. समीर, कोण होती ही बाई? वने मला नाही समीर, ही बाई कोण होती? वने मला खरंच माहिती नाहीये. मी समीर, खरं खरं सांग, ही बाई कोण होती? मला खरं कोण होतीस ग तू? का? ये ना ग. काय परत बोलवतोस? इथे एक पप्पी पुरी, इथे पाहिजे तुला पप्पी अजून? अगं तसं नाही म्हणत आहे, ती आली असेल. समीर, खरं खरं सांग, ही बाई कोण होती? मला माहित नाही. मी तिला बोलवलं कारण जाब विचारायला नको का? एक मिनिट, तिला मी दिसले नाही म्हणून मग ती आतमध्ये घुसली आणि मग मला बघून पळाली ना? हे Correct? केवढं कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. ती आली आणि तू दिसलीच नाही, असं होईल का? मला समीर! सांग. नाही, एक मी सांगतोय आणि जर ऐक 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 ती दिसली नसेल असं मान्य केलं तर मग तू म्हणतेस की मला बघून ती पळून गेली. हे कसं वाक्य होईल? हो की नाही? चुकीचं आहे हे. समीर, ही बाई कोण? हे बघा, खरं खरं सांग, माझं डोकं खरं व्हायला लागलं. मला माहित नाहीये. अनोळखी बाई आहे ही, मलाच माहित नाहीये. अच्छा, ही हो. अनोळखी बाई अशी हो. माझ्या समोर तुझी पप्पी कशाला घेईल? आणि मग ओळखीची बाई तुझ्या समोर घ्यायची डेअरिंग करेल का? पण- ना ते? अरे बापरे. नाही नाही नाही. ओ गॉड. ते म्हणजे मग माझ्या मागून घेईल? नाही घेईल माझ्या मागून? नाही, शब्दांचं हे उलट सुलट झालं. मला तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचं होतं? असं बस तू आधी बस. काय, तू मला सांग, ही बाई तू कोण असं होती? का मला करेल? सांग, ही बाई कोण होती? मला माहित नाही किंवा नाही. मला खरंच मी इथे बसलो होतो, ती बाई कोण आहे मला माहित नाहीये. ओ गॉड, करून गेला. समीर, अरे नाही, मला तसं नाही म्हणायचं. पण केलं ना तिने? हो, का केलं. उगाच केलं? हो केलं. समीर, उगाच केलं तिने. तिथे उगाच पप्पी घेतली. मला नाही माहिती का केलं ते. समीर, मला मी खरं खरं सांग, मी आई बाई शपथ, कोण मी होती? खरंच अगं तू प्रामाणिकपणे ऐक. तू चिडू नको ना यार. मी खरं सांगतो. मी जर ऐक ऐक मी जर खोटं बोलत असेल ना, इथं कुणाला तरी काहीतरी होईल. मी खरं कशा किती रे ओव्हर ऍक्टिंग. ओव्हर ऍक्टिंगचे पैसे मिळणार का रे पशा तुला? दुसऱ्याची घरं फोडणार आहे तुम्ही या ओव्हर ऍक्टिंगने पशा. नाही, दुर्लक्ष करते. इकडे ऐक ऐक माझं तसं काही नाही. ऐक, तू शांतपणे बस. अगं कोणी नाही इकडे, कोणीच नाहीये. अरे नाही, असं नाही. ऐक ऐक बने बने शांत बस. हे काढ. काय हे काय? एक- नाही म्हणे मला काय मग हे म्हणजे काय काढ? मोबाईल दाखव. हा मोबाईल बघू. मला ऐक म्हणे म्हणे तू चिडू नको. तू मोबाईल दाखव. म्हणे तू चिडू नको. असं काही समीर, नाही. मोबाईल दाखव. म्हणे तुला खरं सांगू, तिने अशी पप्पी अशी नाही घेतली. मग काय केलं? पप्पी असं जस्ट एक असं होतं ते. घेतली ना आपण पप्पी. हो बरोबर आहे. समीर, मोबाईल दाखव ना समीर. यार मोबाईल मग नाही आहे. खिशात मोबाईल- दिसतोय, शानपणा नको करूस. काढ काढ, लवकर काढ. हा मोबाईल नाहीये म्हणे. आज सकाळी मी थाईस मारला त्यामुळे ते हे app-
ऍप्स आले इथे 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 आले एकाच पायाला आले होय. चौकोनी ऍप्स आले तुला काय काय ना मोबाईल काढ म्हणे, एकदम शांत होतो एवढं काही झालेलं नाहीये अब आएगा मजा. ऐक म्हणे बाहेर घे तुला. मुळा दे ना. I love you. मोबाईल शांतपणा काय ही उलटी बाई काय करते मोबाईलवर हे काय स्क्रीन सेव्हर आहे ती बाई दर 5 सेकंदांनी अशी 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 मला नाही माहिती. कोण आहे ही? ही बाई आहे का ते ऑटोमॅटिक माझा फोटो का नाही ठेवला काय? माझा फोटो का नाही ठेवला ते 1 TB करायला लागेल ना त्याची एक- मेमरी हे बघा माझ्या हाताच्या एकदम जवळ आहेस मी कानपट्टा तू वाजवेन सांगकर अगं नाही गव्हाने अगं नाही ग तसं काही नाही तू शांत हो ना तू का डोक्यात माझं काही काय सर्च करतेस तू पप्पीवाली या नावाने सेव्ह करेन का नंबर काय हे बाई आमचं ठरलंय का आधी पप्पीवाली म्हणून सेव्ह करायला असं काय अगं ते पीपी वाळिंबे आहे ते नाव पेपरवाला नको हे करू काय सर्च करतेस मग काय नावाने सेव्ह केलंय? अगं काय नाही नावाने? अगं नाही केलं वनी का समजून घेत नाहीयेस तू हे मार ओय, ओय. मला माहितीये म्हणजे अननोन नंबर अननोन नंबर अगं नाही अननोन नंबर नाही फोन आला तर कोणाला क्लॅरिटी नाही क्लॅरिटी चिडचिडू नको बरं. किती प्रेडिक्टेबल आहेस रे समा नाही म्हणे. एक नंबर पक्का आहेस तू नाही पक्का आहेस. नाही म्हणे हे काढ हे आता काय काढू ऑफिस बॅग काढ ऑफिस बॅग ऑफिस बॅग कशाला पाहिजे म्हणे नाही मला कळू उठसूट अशा बायका पप्प्या का घेतात मला अरे उठ सूट कुठे ग एक आली ना ती बाई ती पण असं ऑफिस बॅग ऐक 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 माझं- ऑफिस बॅग दाखव ऐक म्हणे मला काय माहिती ती कोण आहे आता बायका माझ्याकडे आकर्षित होतात मी काय करू म्हणे सांग बघू मला मी काय करू मला माहित नाही का असं झालं असेल येस आय गॉट इट मी मगाशी काय? आंघोळ करून आलो आणि ओलेत्या अंगाने ओलेत्या केसांनी असं येऊन हे पुसत होतो त्यावेळेला बाहेर कोणीतरी ऐ ग मरजावा मिरजावा असं त्याचं झालं असेल कदाचित असं असू शकतं म्हणे तू हे ओल्या त्या अंगाने आई ग मरजावा मिरजावा झाला असेल हा, मी इथे केलं असेल ना तुझ्या नजरेच्या दहशतीमुळे कॉन्स्टेबल उभा असतो गल्लीमध्ये हे चुकीचं आहे म्हणे हे असं बोलू नकोस म्हणे म्हणे मला वाटतंय मी रोज दूध आणायला जातो ना तेव्हा हे बघ, कसं असतं मी माझ्या धुंदीत असतो माझा वेगळा स्वॅग असतो मी असं जाताना मी 3 लिटर देतो असं म्हटल्यावर कदाचित एखादी बाई उसासे सोडून ती लुट्टू झाली असेल माझ्यावर मला नाही माहिती म्हणे कसं कसं चालतोस तू असं करून 3 लिटर द्या असं म्हणताना एखादी या अशा चालण्यावर बाई एखादी लुट्टू झाली असेल अरे काय बोलतोस तुला कळतं का मला का बोलतेस तू मला नको बोलू तुला घेतलीये ना त्या विद्यार्थ्याने ज्याने मला सुंदर केलं ना त्याला बोल त्याला का नाही बोलतेस तू किती गैरसमज आहेत रे किती गैरसमज आहे काल त्या दुधासमोर उभा होतास ना उकळतं दूध तुला बघून आतल्यात आमलं मी काय एवढा सुंदर आहे मी काय एवढा सुंदर आहे मस्त मस्त काय एवढा सुंदर आहे इकडे ना माझ्या हाताजवळ आहे ना इकडे ना माझ्या हाताजवळ समीर कोणी केलं समीर कोण आहे ती बाई सांग ना रे काय? शांत हो. मी तुला फायनल विचारते ओके शांत खरं खरं सांग हात जोडतो नाहीतर मी माहेरी निघून जाईन खरं खरं हे सांग. बघ, आता नको जाऊ शनिवार आहे ट्रॅफिक सगळं जाम असेल म्हणजे तिकडे तू जाऊ. नाही मी ठरवलं मी तुझ्या जाणार. भल्यासाठी सांगतोय म्हणे मी खरंच तू सांगतोय. ठरवलं मी जाणार नाही म्हणे. माझं आहेस रे तू समीर म्हणे नाही माहिती मला कोण आहे ती नाही माहिती मला ती कोण आहे माहिती असतं तर तुझ्या बरोबर बोलण्यात वेळ घालवला असता का मी म्हणजे अरे तिला बोलवलं असतं आणि मी क्लिअर केलं असतं गोष्टी की क्लिअर करो म्हणून केलं असतं. समीर मला सांग खरं सांग. कोण आहे कोण होती ती खरं मी ऍक्सेप्ट करेन तू खरं सांग कोण होती ती म्हणे कोण ऐका मला नाही माहिती ती कोण होती मला माहित नाही म्हणे एखादी परी माझ्या आयुष्यात आली असेल मला काय माहिती म्हणे परी हो ती ती परी होती परी नव्हती पण बरी होती बरी होती मी कोण आहे तू बरीच आहेस समीर बरीच तू बरीच चांगली आहेस म्हणे अरे अरे मी काय करू मी कसं करू म्हणे इकडे बस शांत बस ऐक म्हणे तो म्हणे आता ऑल सेड अँड डन फायनल सांगू मी तुला नाही माहिती ती कोण होती काय माहिती आता कोण आहे ती कदाचित काही गेल्या जन्माचं काही आहे आमचं ती नागिण होती मी नाग आहे आणि आमचा संसार एका वारुळात होत होता अचानक कोणीतरी आम्हाला विलग केलं आणि ते तिला आठवलं आणि ती अचानक घरी आले आणि त्या नागिणीला हा मदारी दिसला म्हणजे अरे हे कोण आहे रे मध्ये रे असं ती म्हणाली आणि बाहेर गेली मला नाही माहिती पण एकदा सांगतो फक्त तुला मी
नाग आणि नागणीच्या मध्ये कधी कुरकुर करू नये कोणी. का झुरतात बायका माझ्यासाठी? असं काय आहे माझ्यात? मी माझ्या दिमागात असतो, माझ्या सौंदर्याच्या माझात असतो, पण त्या क्षणाला मला किंचितही कल्पना नसते की इतक्या मुलींची हृदय मी पायदळीत उडवतोय. काय हक्क आहे मला, काय हक्क आहे असं वागायचं त्यांच्याशी? वाय देवा वाय. आणि मग अशात एखादी बाई आली आणि तिच्या भावना अनावर झाल्या आणि तिचं तिने प्रेम इथे उमटवलं तर समाजाचं काय जातं या? काय जातं या समाजाचं? समाज काय चाललाय बॅग घेऊन? समीर आता मला नाही म्हणे नाही बॅग दे. म्हणे कुठे चाललेस तू? मी माहेरी चालले. नाही म्हणे समीर उठ. म्हणे म्हणे तू माहेरी चाललेस? जा. रिअली समीर तुम्हाला थांबवणार पण नाहीयेस? मी कोण आहे थांबवणार आहे ग? आता माझ्या नवीन नात्याला मी जन्म द्यायचा ठरवलाय. कुठलं नातं? कोणतं? हे या बाईचं ते नवीन नातं मला खुणावत आहे. जा तू. तसे आपल्या लग्नाच्या गाठी खूप सैल झालेल्या होत्या. सप्तपदी घेताना सुद्धा माहिती ना 3 वेळा सुटली होती गाठ. समीर काय बोलतोय समीर? एक फेरी तर पायाखाली होतो मी. असं 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 करत मी गेलो. तुला आठवतं? जा तू. मी तुला नाही आवडणार. तुला ना खूप गैरसमज आहे स्वतःबद्दल. खूप गैरसमज आहे. तुला असं वाटतं ना तू खूप कोणीतरी आहेस. असं तू नाही. ना क्यूट आहेस. ए, क्यूट ए, आहेस तू. तू कुणीच नाहीच आहेस तू. हा नवक क्षितिज मला खुणावत आहे. वने हे ऐक तू- माझं. ए, तुझ्या तोंडात वने ऐक. आता डायरेक्ट वकिलाशी नाही म्हणे. बोलायचं. वने आता माझं मला नाही ऐकावं लागेल बोलायचं. तुला. आता डायरेक्ट माझ्या वकिलाशी बोलायचं. वने ऐक. आता वकिलाशी वने बोलायचं. गाऊनवर कुठे मागे चाललेस? मागे मला- वने साडी तरी बदल. दादा ऐक. वहिनी तुम्ही कुठे जायला हो? तुला काय करायचंय? अहो माझी बायको घर सोडून जायली हो. का? अहो मी आता घरात बसलो होतो, कोण कुठली अवधसा बिना ओळखीची घरात आली, कपाळाचा मुका घेतला निघून गेली. आता माझ्या बायकोला वाटतंय माझं आणि तिचं लफडं आहे. अहो मी एकदम साधा माणूस आहे हो. मी कुणाकडे म्हणजे कुणाकडे डोंकून सुद्धा बघत नाही. अहो माझ्याकडे सुद्धा कोणी बघत नाही हो. तुम्ही चला ना तिची समजूत घालायला. चला ना. हे बघ. ओ कसपटे, चालले मी माहेरी. मला नाही राहायचं तुमच्या बरोबर. ओ दादा लवकर या, मी त्याला थांबवतो. या बरं का थांबाय. म्हणजे वनी ए, त्याच्या दादा, सुद्धा बोलू कपाळावर नको. ऐक. बोलू नकोस माझ्याशी. मी आधी तीच सांगते. बाई आहे. अगं काय करते? लवकर उठायला नको, शाळेत जायला नको, पिंट्या फटकावणार आहे तुला. परत असं गप जरा. काय चाललंय तुझं? इच्छा आतला सगळी फालतूगिरी चालली तुझे. अरे मी कोण आहे? मी पिंट्या नाही, पिंट्याचा पप्पा, तुझा नवरा. बघ जरा इकडं. एक मिनिट. हे हीच बाई होती जिने मला केलं ना. चेक करून बघ ए, मेजरमेंट. थांब. हा काय प्रकार आहे? सांगतो ताई, काही झालं माहितीये काय? आम्ही या बिल्डिंग मध्ये नवीनच राहायला आलोय. 3ऱ्या माल्यावरच राहायला आलोय. नाही ही माझी बायको आहे. अहो झोपेत चालायची सवय आहे तिला. काय करायचं? हो हो, म्हणजे झोपेत चालायची सवय आहे. आम्हाला 2 पोरं आहेत. ही सकाळी सकाळी त्यांना उठवते आणि शाळेत घेऊन जायची सगळी तयारी करते. पण आता पोरं सगळी गावी गेलेत सुट्टी पडल्यामुळे, त्याच्यामुळे ही तयारी करायची हिची सवय. अरे रात्रीचं ती मना 2 वाजता उठवते, गालगुच्छ घेते, पप्पी घेते. चला चला आता शाळेत जायचं असं करते ना. मला थंड पाण्याची आंघोळ घालते हो, तुम्हाला काही सांगू. आणि दुसरा कुठं आहे म्हणून पलत तिकडं बाहेर कुठं जाते मला पण कळत नाही. काळजी वाटते हो. काय म्हणजे म्हणे ती तशीच पळत माझ्याकडे आली आणि चल म्हणाली. ते मला लहान मुलगा समजली तिचा. शांत बस, शांत बस. टाक तू. या पण माल्यावरनं आपल्याला हाकवलं होती. तारी करा. सॉरी दादा सॉरी. गॉड. लाईफ इज लाईक दॅट. आता कुठलं क्षितिज कोणावर? हुई मरजावा मिरजावा कोणाला होणार आता? वने मी तुझ्यासाठी एक सुंदरसा चहा करू का? हो हो, सुंदरसा चहा कर. पण आलं म्हणून मी तुला किसणार. हा ए, जाण्या, बॅग उचल. बॅग उचल. हमरे का क्या है? बैग को हमरो को ऐसा कुछ नहीं है. बैग- हमरे करके वा 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 वा, मला किती आवडली ही कॉन्सेप्ट. एकदम चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. प्रसादा आई गं, त्रास होतोय. खूप त्रास होतोय. वा वा सम्या, मस्त काहीतरी वेगळीच कॉन्सेप्ट होती. आणि त्यामुळे पहिलं आम्ही कन्फ्यूज. रसिका ज्या पद्धतीने आली ते इतकं ॲप्ट झोपेतलं चालणं होतं. त्याची उकल शेवटी झाली ते रिव्हील झाल्यानंतर. मजा आली, खूप मजा आली. आणि
वनिता आणि तू फार कमी वेळा एकत्र दिसता, पण तुमची केमिस्ट्री मस्त आहे. म्हणजे ते गिव्ह अँड टेक आणि तो सगळा वावर फार ब्रिलियंट होता. मस्त परफॉर्मन्स. सई क्यूट परफॉर्मन्स होता. वेगळीच कॉन्सेप्ट होती. मला असं वाटतं की ही एव्हरी डे घडणारी पण कॉन्सेप्ट असू शकते आणि ही वेगळी पण असू शकते. असं दुहेरी साडीचा फिरता रंग असतो तशी फिरती कॉन्सेप्ट होती. आणि असं काय म्हणूया, एक सस्पेन्स जो तुम्ही शेवटपर्यंत टिकवला त्यांनी खूप जास्त मजा आली. आणि रसिकाचं पण काम छोटंसंच होतं पण मला खूप आवडलं, मजा आली. वा 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 वा. मंडळी, रिअल जोडीदाराकडून रीलची अपेक्षा करण्यासाठी सज्ज झाली आहे एक वधू. चला तर बघूया तिच्या कांदे पोह्यांवर लाईक्सचा किती पाऊस पडतोय ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. या घ्या हो, खा अजून. अहो, तुमच्यासाठी सगळं मागवलेलं अरे आहे. नाही हो, अरे हेच खूप झालं. अजून खाल्लं तर पोट फुटेल ना. पोट फुटेल. हा हो, समोसा आहे, बॉम्ब थोडी जाई तो. काय बोलता? काय बोलतो म्हणजे? आणि बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहे खाता, तुम्ही समोसा काय खाता वाय? अजून कांदे पोहे यायचे. अरे पण तुम्ही समोसा काय ठेवला मग? मी लाग ठेवीन, तुम्ही कशाला खाता वाय? मग आता ठेवू अरे हो, खा 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 हो, खा खा. गंमत 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 करतायत. ना, मी तसा मुश्किल माणूस आहे ना. काय काय मुश्किल मुश्किल. मिश्किल मिश्किल असतं ते. मिश्किल असतं ते. होय काय, शब्दांची माझ्याकडे लयच मुश्किल आहे. काय विनोद बुद्धी खतरनाक. काय आहे? शिवाली, ए शिवाली, शिवाली, हा कांदे पोहे घेऊन ये. हा हा, येते. हा, ए काय तोंडाकडे बघतोय, थांब. येणार येणार ती येणार. हो, हा हा हा. वा 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 वा. पप्पा मुलगी पसंत आहे. अरे ए, अरे थांब जरा. अरे चुकीच्या माणसाला सांगतोय, हा तुझा इथं पप्पा वाचलाय. बिरबिरलो पप्पा मुलगी पसंत आहे. हो, बस बस. उत्साही आहे. ए, अरे लाजतच किती लग्न होऊन ह्यांच्याच घरात जाऊ ना तू का मग. हा चल, कांदे पोहे दे त्यांका. दे 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 हा दे. घ्या हो. ए, अजून किती खायचे वा. हा, घ्या. घ्या घ्या. ट्रे घेतली. ते घेतलं. रमेश बेटा सरमेश, ट्रे येतो ट्रे ट्रे. पोहे खा, ट्रे सोड. दे. सॉरी बिरबिरलो. वा वा, उत्तम, मस्त झालेले आहेत कांदे पोहे. आहे का मुली? शिवाली, तूच केलंस ना? अरे ए, बाबांनी केले, मला नाही येत. मी हा? मी तरी पण मुलगी पसंत आहे मला. मुलगी पसंत आहे पप्पा. अरे अरे, ठीक आहे थांब, ठीक आहे. अरे, थांब जरा, थांब ना. नाही नाही हरकत नाही. कांदे पोह्याच्या काय आहे? संसार जमला पाहिजे. हा. आमच्या हिला कांदे पोहे जमतात. अच्छा, म्हणजे संसार जमत नाही. ओ, नाही नाही काय? अरे बाब, संसार म्हणजे खतरनाक करते ती. दोन्ही गोष्टी चांगल्या करते बा. कांदे पोहे संसार दोन्ही. दोन्ही दोन्ही म्हणजे हे मला पाहायला येणार होते ना. माझ्या आत्याने हाताला धरून मला कांदे पोहे शिकवले. हो का? आणि त्यानंतर सलग 15 दिवस मी कांदे पोहे करत होते. कधी खारट, कधी गोड, कधी तिखट. नंतर नंतर इतके जमले की ढेकर पण मला कांदे पोह्याचा यायचा. कांदे पोहे. काय करायच्या कडे हिचं. सध्या काही करू नका, डायलॉग घ्या. बरं बरं. सरमेश, तुला काही विचारायचं असेल हो, विचार. हो, मला विचारायचं पप्पा. हा, थोडा उत्साह कमी कर. परवा तुम्ही फ्री आहात? हो हो. मग परवा लग्न करूया. अरे ए, धीर धर. नको ना रे. धर जरा, बस. खूप म्हणजे आता मोकळ्या स्वभावाचा आहे ना तो. आता अच्छा, अच्छा. चटकन विचारून टाकतो. याला काय एवढंच बोलायला आणला होता तुम्ही? नाही हो. नाही म्हणजे मुलगी पसंत आहे. मुलगी पसंत आहे, आहे. वा वा. मुलगी पसंत आहे म्हणजे काय? वा वा म्हणजे काय? पण कसं आहे, छंद, आवडी निवडी, काही सवयी त्या पण जाणून घेतल्या पाहिजे ना. आणि हिला पण तो आवडला पाहिजे. नाही खरं. बेटा, तुला याला काही विचारायचं असेल तर विचार बा. विचार विचार. मला तसे प्रश्न बरेच होते. तुम्ही बोलायला आले थँक्यू थँक्यू सो मच. काय हरकत नाही. तुम्ही तिघ कोणता मोबाईल वापरता? कोणता मोबाईल वापरता म्हणजे? म्हणजे तुमच्या तिघांकडे मायफोन आहे ना? अगं काय म्हणजे आयफोन वगैरे कुठे. खरं तर मी यांना म्हणत होते घेऊया घेऊया, पण हे नाही ऐकत गं. नाही नाही, मायफोन घेऊन काय परिस्थितीत फरक पडणार आहे का?
म्हणजे तूच माझी बायको राहणार आहे आणि मी तुझा नवरा राहणार आहे काय आपण रणवीर दीपिका होणार आहे नाही बाबा पण हे कॉमेडीसाठी ओके आहे विनोदासाठी ओके पण घ्यावं लागेल हो. कारण माझं सगळं काम मोबाईलवर असतं आणि माझा जर मोबाईल बंद पडला तर बॅकअप प्लॅन हवा का मडायला नको बस नाही टेन्शन नको हप्त्यावर 3 आयफोन घेतो मी पण लग्न आपणच करूया धीर धर जरा. महाग असतात ते iPhone. कुटीन बरं का मी त्याला असं, असं. नाही नाही बेटा ही पण माय फोनची काय भानगड आहे म्हणजे काय 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 काम काय करते तू मी रील बनवते रील हो म्हणजे ते असतात नाही का इंस्टाग्राम वर त्या असतात नाही का Reel. हा हा ते का एकदा येऊन तर बघा प्रमोशन झालेलं आहे अरे अरे त्या सिनेमाचे रील वगैरे अरे अरे त्या सिनेमाचे रील वगैरे बापरे, आईंना माहितीये मला माहितीये वा 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 वा. तेच तेच मी रील बनवते हो किती छान माझी बायको रील बनवते काय म्हणजे करावं याला खूप मारीन मी नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही मला तसा काही प्रॉब्लेम नाही माल इच्छा असतात एकेकाच्या मला यातच करिअर करायचंय खूप खूप मोठी रील स्टार व्हायचंय मला ऐसे हो यू आर ऑलरेडी रील स्टार माय सन हा माय डॉटर असतात सोन कैलो डॉक्टर काय मगे आणि Doctor? बाबूनो हा. माका खूप मोठी रील स्टार हा? व्हायचा मगे हा. माझे फॉलोअर बघलत आता अरे ते. 63K चे फॉलोअर्स आहेत 63K कमी असत बाबानो कमी असत कमी म्हणजे? माका ना आता प्रो वाला रील स्टार व्हायचा हा. 1 मिलियन फॉलोअर पाहिजेत माका होतलीस मेहनत काय कमी करतो होणार तू हा? तुम्ही पण काय कमी करतो बापरे 2 महिने झाले हो मग 22K फॉलोवर बापरे पोरी मरतो इंस्टाग्राम वर त्या रील बनवलात ता मन तल्यात मल्यात पोरींना कळणार नाही तल्यात जाऊ की मोऱ्यांच्या मनात जाऊ म्हणा ना एकदम एन्जॉय करतात होय तर. नाही बाबा खूप मेहनत घेतला 2 महिन्यात 22K फॉलोअर खूप असत खूप म्हणजे तुझ्यामुळे मग आता तू सगळं मला गाईड करतोस म्हणून झालेला हॅशटॅग माय बेबी आहेस का नाही तू येस हॅशटॅग पुपी पापा हॅशटॅग गुबी बेटा वा वा वा. ऐका ना हा. आम्ही खूपच जेवळून स्किट बघतोय आम्हाला पण घ्या ना. नाही, माझ्या हँडलचं नाव पण हिनं मस्त ठेवलं नाही हँडल बरं काय चिक काय? मॅग्नेट कातील मोरे त्याने अट्रॅक्ट अरे होतं म्हणून तर माझे फॉलोअर्स एवढे वाढलेले आहेत उगाच नव्हे. बरं बरं तुला अजून काही विचारायचं हो हो तुमचे किती फॉलोअर्स आहेत माझे 2 आहेत आई आणि पप्पा माझे पण 2च आहेत हे दोघं मलाही फॉलो करतात मी जास्त काय बघत नाही बा 1 मिनिट काय? अरे माझे एकच फॉलोअर आहे श्रमेश तूच फक्त तू मला फॉलो नाही करत घरी फॉलो करते ना इथे पण तुम्हाला करू फॉलो ठीक आहे वहिनी चेक करा मी तुम्हाला फॉलो केलंय मला अगं बाई. आणि आई मी पण केलंय मला फॉलो बॅक करा अय्या, अहो बघ ओय, रमेश बघ तुझ्यापेक्षा फॉलोअर वाढले 4 झाले 4 आई एवढे 4च फॉलोअर वाढून खुश नाही व्हायचंय खूप हवेत आपल्याला खूप मिलियन्स मध्ये फॉलोअर लागतात हा. किती सुंदर दिसत हो का? इतकं ब्युटिफुल दिसत तुम्ही इतक्या आणि हा चेहरा ट्रेंडिंगला असला पाहिजे इंस्टाग्रामला हे काय हो, चल म्हणजे काय एकदा तुम्ही रील टाका मी तुम्हाला थोडी सोडणार आहे म्हणजे लाईक करणार तुम्हाला लगेच लाईक करणार नाही खरं सांगू का मला पण हे आवडतं असं रील वगैरे करणं पण जमत नाही ना गं मला नाही जमत. मग मला शिकवशील का ग तू हिनंच मला शिकवलं का नाही मला मोबाईल मधलं काय केलं होता मी म्हणजे आत्ता असं केलं तरी 10,000 रुपये मिळतात का हो काय काय कसं केलं 10,000 रुपये हसायचे 10,000 रुपये घेतात 10,000. आता मग तेवढं करायला मी आता माझा इन्फ्लुएन्झा पण आहे का नाही स्वतःहून बाबांनो इन्फ्लुएन्झा ना इन्फ्लुएन्सर हा इन्फ्लुएंजा आहे ना आजार असतो काय त्याच्यावर औषध आहे पण हा मोबाईलच्या आहारी जो माणूस जातो ना त्याच्यावर औषध नाही बुवा, बाकी काही नाही मला शिकायचंय तू शिकवशील ना ग मला अरे मी शिकवेन ना हे बघा हा दाखव माझ्या प्रत्येक व्हिडिओला 30 to 35K लाईक आहेत ए शिवाली आई बुडाली तो व्हिडिओ दाखव ना काय, अरे, काय, काय? आई बुडाली 4 मिलियनच्या वरती आहेत त्याला व्ह्यूज माहिती आहे आई बुडाली काय आहे
आई बुडाली म्हणजे माझी बायको आहे ना, गेल्या वर्षी बुडाली हा. पाण्यात वाहून गेली की नाही त्याच्या मी रील बनवले. हो हो, काय झालं, आम्ही तिघ जण ना नदीवर गेलो होतो आणि हिची आई बसली त्या दगडावर. धरणाची दारं उघडली ना, असं पाणी आलं ना, त्याच्यावरती पटकन अशी वाहून गेली, माहिती आहे. आणि मी लगेच मोबाईल काढला, मुवमेंट कॅप्चर हा, म्हणजे तुम्हाला सांगतो अशी दूरवर वाहत जात होती ना, हिनं सगळं त्याच्यात शूट केलंय, माहिती हे बघा, हे बघ, मी व्हिडिओ दाखवते. दाखव 4 मिलियन व्ह्यूज गेलेत त्याला. हा बघा. फडत्यान बाहेर हा व्हिडिओ बघितलाय मी. खूप फेमस आहे तो. अरे तुम्हाला लाज आहे का रे काही? अगं तुला काही लाज आहे का? तुझी आई वाहून चालली होती आणि तू शूट करते? हो फॉलो. दलिंदर, अरे ओरडायचं ना. मदतीसाठी हाक मारली असती, कोणीतरी वाचवलं असतं तुझ्या आईला, तर आज तुझी आई तुझ्या सोबत राहिली असती. आई सोबतच आहे माझ्या. सोबतच आहे? माझ्या फीडवरच आहे. 4 मिलियन लोकांनी बघितलंय तिला. अरे काय रील 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 हेच आयुष्य आहे का तुमचं? रिअल मध्ये काही आयुष्यच नाहीये. दलिंदरांनो, आमकन टमकन कमेंटन हे मोबाईलवर टुचुक टुचुक करत राहता, बोटाचे व्यायाम करता, मेंदूचा उकिरडा झाला ते बघा ना आधी. दलिंदरांनो, आणि काय अरे जगताना काय प्रत्येक गोष्ट सकाळपासून उठ सूट तुम्हाला सोशल मीडियावर टाकायची आहे का? हो कंपल्सरी. काय कंपल्सरी आहे? मग फॉलोअर्स वाढणार का? कशाला फॉलोअर वाढवताय तुम्ही? अरे सोशल मीडिया आहे ना, हा आयुष्याचा एखादा भाग असू शकतो. सोशल मीडिया म्हणजेच आयुष्य असेल ना, तर तुमच्यासारखं होतं. ए श्रमेश उठ रे, उठ रे दलिंदर, उठ. काय कुठल्या हे बघ, ही जी पोरगी आहे ना, पप्पा मी येणार नाही. ही पोरगी सून म्हणून मला चालणार नाही. पण मला बायको म्हणून चालणार नाही. मी तिच्याशीच लग्न करणार. त्याला समज- रमेश त्याला हट्ट पाठव. करू पटकन. नाही, मी नाही येणार. पटकन ये. मी येणार नाही. पप्पा मी येणार नाही. ही सांगेल ते मी ऐकणार, ती सांगेल ते मी रील करणार. ती बोलली बापाची चिता पेटवायची आहे, त्याचं रील करायचं, मी करणार. आय लव्ह यू शिवाली, आय लव्ह यू. अरे पण काय आहे तिच्यात? पप्पा सोन्यासारखी दिसते. एवढी गोड पोरगी मला परत भेटणार नाही पप्पा. माझ्याकडे बघा नीट. अरे सुरी सोन्याची आहे म्हणून ती काय छातीत घालून घ्यायची का? दलिंदर, पण मला अरे तिच्याशीच लग्न- सहचारिणीचा रोल करणारी बायको बघ रे. दिसेल त्याची रील करणारी नको. बिंडो किती? चल 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 तू. नाही मी नाही. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मला तुझ्याशीच लग्न. ए बाबा, अरे हट्ट करू नको, तसं आम्हाला करता येणार नाही, तसं डिसिजन घेता येणार नाही. का? अरे आम्हाला फॉलोअर्सला विचारावं लागेल लग्न करायचं की नाही, त्याशिवाय लग्न करता येईल कसं मला सांग ना. फॉलोअर्सला कशाला? अरे त्यांनी जर हो सांगितलं ना, तरच मी तुझ्याशी लग्न करणार. मला त्यांचं पोल घ्यावं लागेल. आणि समज आपण लग्न केलं आणि मग त्यांना दाखवलं की तू माझा नवरा आहेस आणि तू नाही आवडलास त्यांना, आणि त्यांनी मला अनफॉलो केलं, तर अरे ट्रोल करतील, ट्रोल तिला माहितीये, तुला कळतंय का? मी कसं जगणार आहे माझ्या फॉलोअर शिवाय? मला नाही जमणार. त्यांना मला विचारणं कंपल्सरी, तुला लग्न करायचंय? हो. करायचं कन्फर्म आहे. आपण पोल घेऊया. चल चल ओके. बाबा या लाईव्ह जाऊयात. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी तुमच्या कोकणचो नारळ, बाहेरून दिसतंय कडक, आतून असंय गोड. फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन येलोय. म्हणजे हॅशटॅग कपल गोल वापरण्यासाठी मी आज तुमच्यासाठी सरप्राईज आणलंय. आणि गेस 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 काय आता? मी करताय लग्न. बाबांनो, हार्ट ब्रेकची इमोजी येतो तो. एवढे सगळे हार्ट ब्रेक झालेली. ठीक आहे, पण तुम्ही उदास होऊ नका. हा. म्हणजे मी हे तुमका विचारल्याशिवाय काय करूच नाही. तुम्ही हा. कमेंट मध्ये सांग. आधी मी तुमका माझ्या हसबेंडाक भेटवतो. हा बेट. हाय तो माझं हसबेंड, विलिंग पार्टनर. आणि ही इज फादर, ही इज मदर. आता मी तुमच्या कमेंटची वाट बघते, पण कोण सांगा माका मी करू की नको करू? कमेंट येतात हा? बघ नो नको नाही. नाही म्हणतात अरे सगळे. देवा. नको नको नको, याच्यापेक्षा माकड बरो. अरे नाही नको शिवाली, तू दुसऱ्याशी लग्न करू नको. माझं काय होईल? हा बेसनचा लाडू कोण आहे? अरे बापरे. नको नाही शिवाली, आय लव्ह यू. याच्याशी लग्न करू नकोस. आई सुंदर आहे, बाप शोभत नाही. अरे नाही नको, नाही नको, नाही नो 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 Heart नो. बाबा नाही नाही नाही. हॅलो फ्रेंड्स, नाही मला तुमचा कौल माहिती आहे. तुम्ही कौल दिल्याशिवाय मी माझी मुलगी त्यांच्या स्वाधीन करणार नाही. ओके बाय. चला उद्या भेटूया. सॉरी हा, काय आहे, आमच्या फॉलोअर्सने सांगितलंय की ही मुलगी ह्याच्या गळ्यात बांधायची नाही म्हणून. आय एम सॉरी, मी नाही लग्न. धन्यवाद. चल रे. पप्पा पण ते अरे नाही तयार ते. हे बघ, अशी संवेदनशीलता हरवणार असेल ना, तर ते रील बिलच्या भानगडीत पडायलाच नको. चल तू चल. बिंडो
चल लवकर मस्त दिसत होती ती बाबा बाबा म्हणजे आपण लाईव्ह जाऊया हॅलो फ्रेंड्स तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला नाही बोललेलो हो, हो, हो. मी काय म्हणतोय बाबा वाव. हे सेलिब्रेशन करूया काय हो हो करूया डान्स होऊन जाऊ देत अग शालू झोका दे गो मैना शालू comment. झोका दे गो मैना शालू झोका दे गो हाय, हाय, वा 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 सोशल मीडिया संस्कृतीवर खूप महत्वाचं भाष्य केलं तुम्ही व्हेरी वेल डन रिअली प्रसादा फार छान खूप महत्त्वाचा मेसेज होता कारण याला बळी पडणारा समाज खूप मोठा आहे सध्या अस्तित्वात आहे की त्याच्यासाठी सगळं सोशल मीडियाला वाहून घेतलेले खूप लोक आहेत थोडा सिरियस विषय होता त्यामुळे स्किटही थोडंसं सिरियस झालं हरकत नाही पण त्या विषयाचं गांभीर्य पोचणं गरजेचं होतं जे तुम्ही सगळ्यांनी पोचवलं मजा आली बहारदार सई एकदम ऑफ परफॉर्मन्स होता श्रमेश आज तू काय डिलिव्हर केलेस एक एक पंचेस अमेझिंग तुझं हे भिरभिरतं रूप मला भयंकर भावलं रसिका व्हॉइस मॉड्युलेशन जोरात सुरू आहे आजकाल आणि त्याची आम्हाला खूप मजा येते मस्त वेगळा अटेम्प्ट होता वेगळा कॅरेक्टर होता वेगळा आवाज होता श्यामदादा मस्त संकल्पना उत्तम तुम्ही सादरही छान केलं मोरे आय कांट गेट ओव्हर चिक मॅग्नेट आय कांट अँड आय विल नॉट मजा आली आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची आता भेटूया उद्याच्या भागात उद्या देखील एकदा येऊन तर बघा ची टीम आपल्यासोबत असणार आहे त्यामुळे चुकू नका उद्याचा भाग तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा